चला आज बनवायची आपल्याला मस्त डांगरची भाजी। मस्त लाल डांगर घेतलेले अर्धा किलो आणलेले आहे आणि आता आपल्याला ते कापून घ्यायचे आणि एकदम चटपटीत भाजी करायची आपल्याला लाल डांगराची। एकदम तोंडाला चव येणारी अशी ही डांगराची भाजी आपली। ती पण आपण हिरव्या मिरचीची करायची आहे। तर सगळे डांगर आपल्याला असं कापून घ्यायचं आहे आणि एकदम हेल्दी भाजी आपली ही डांगराची। चला तर आता आपण भाजी बनवायची आपल्याला मस्त। सगळे कापून घ्यायचे डांगर आपल्याला बारीक। आता आपण बघा टोमॅटो कापून घेतलेले बारीक, लसूण घेतलेला आहे तो खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर। आपण कांद्याचा वापर नाही केला, फक्त टोमॅटो टाकायचे आपल्याला। आणि हिरवी मिरची घेतलेली मी कापून। कढई ठेवलेली गॅसवर, तेल टाकलेलं आहे। आता सुरुवातीला बघा मी राई टाकलेली त्याच्यात। सुरुवातीला लसूण घेतलेला आहे मी तेलामध्ये छान करून घेतलेला आहे आणि नंतर राई टाकलेली आहे, कारण लसूण थोडासा आपल्याला चांगला तो तळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्याने टेस्ट खूप छान येते। आणि नंतर राई टाकलेली मी, कढीपत्ता पण टाकलेला आहे। छान तेलात होऊ द्यायचं आपल्याला आणि नंतर टोमॅटो टाकायचे आपल्याला। आणि छान बघा टोमॅटो टाकून झाले, आता छान परतून घ्यायचे मस्त तेलामध्ये। आता हिरवी मिरची टाकायची बघा, टोमॅटो टाकून झालेली हिरवी मिरची टाकायची आणि छान परतून घ्यायचं आहे परत टोमॅटो, हिरवी मिरची। मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात। आणि आता झाकण ठेवायचं आपल्याला, थोड्या वेळ टोमॅटो असे शिजू द्यायचे त्याच्यामध्ये, कारण आपण मीठ टाकलेलं आहे। छान होतील मग टोमॅटो। आणि आता झाकण काढून घ्यायचं आपल्याला, परत सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला आता डांगर टाकायचं आहे। आणि आता आपल्याला त्याच्यात हळद टाकायची आहे, जिरे पावडर, धणे पावडर ते टाकून घ्यायचे आपल्याला। आमचूर पावडर पण मी टाकलेली त्याच्यामध्ये, टेस्ट खूप छान येते, कारण आपण फक्त हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे, लाल तिखट वगैरे नाही टाकलं। आपली मस्त सुकी हिरव्या मिरचीची डांगराची भाजी, मस्त चविष्ट एकदम चटपटीत, कारण आपण आमचूर पावडर पण टाकलेली, खायला खूप छान लागते। आणि नंतर मग आपण शेंगदाण्याचा कूट पण आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे, त्याच्याने तर अजूनच छान भाजी तयार होते आपली। याला श्रीफळ पण म्हणतात। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत सगळी, आपण डांगर टाकलेले, सुके मसाले टाकलेले। आता कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला। आणि थोडं पाणी टाकायचं आहे आणि मस्त
शिजू द्यायची. मग डांगरची भाजी आपल्याला पटकन तयार होते. पटकन शिजल्या जातात डांगर आपलं. थोडं पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. मग थोड्या वेळ 2-3 मिनटासाठी आणि मस्त तयार होणारी आपली आता डांगराची चटपटीत भाजी. आणि नंतर मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. परत एकदा झाकण काढून मी परत सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत झाकण ठेवलेलं आहे. आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी त्याच्यात. आणि आता झाकण काढून बघायचे. बघा आपली डांगराची भाजी मस्त तयार झालेली आहे. आता मी शेंगदाण्याचा कूट टाकेल. हे सगळं मिक्स करून घेईल परत. आता शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे आपण. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त. आणि तयार आहे आपली मस्त खाण्यासाठी डांगराची भाजी. एकदम चटपटीत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आता एका ताटात काढून घ्यायची आपल्याला मस्त.